पुण्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी या ठिकाणी येते। जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयावर ईडीने आता छापा टाकलेला आहे। पुण्यात डीएस कुलकर्णींच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकलेला आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। पुण्यात डीएस कुलकर्णींच्या घरावर छापा टाकण्यात आलेला आहे। जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयावर ईडीने हा छापा टाकलेला आहे। पुण्यात डीएस कुलकर्णींच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकल्याची बातमी आपण या क्षणी पाहतोय। या घडीची महत्त्वाची पुण्यातली ही बातमी, पुण्यातलं हे अपडेट आता समोर येताना दिसतंय। पुण्यामध्ये आता डीएस कुलकर्णी यांच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकलेला आहे। जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयावर ईडीने छापा टाकला असून मुंबई कडून आलेल्या ईडीच्या पथकाकडून सकाळपासूनच या ठिकाणी कारवाई करण्यात येते। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई होत असल्याचं कळतंय। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? सकाळपासूनच छापा टाकला जातोय, किती जणांची टीम आहे आणि नेमकं काय काय घडतंय? अगदी खरं तर मी सध्या डीएसके यांच्या कार्यालयासमोरच उभा आहे आणि आतमध्ये जर आपण बघू शकतो की ईडीचे जे दोन पथक आहेत ते दोन वेगवेगळे पथकं सकाळपासूनच कारवाई करत आहेत। आपण बघू शकतो की याच चारचाकी गाडीमधून जे आहेत ते मुंबईवरून ईडीचं पथक आलेलं आहे। आपण आतमध्ये सुद्धा बघू शकतो की आतमध्ये काही केंद्रीय यंत्रणेचे पोलीस अधिकारी बसलेले आहेत। त्याचबरोबर माझ्या पाठीमागे बघू शकतोय हे सगळे ईडीचे अधिकारी आहेत, काही बाहेर अधिकारी आहेत, त्याचबरोबर काही आतमध्ये जे अधिकारी आहेत ते ईडीचे अधिकारी सध्या डीएसके यांच्यावरती त्यांच्या कार्यालयावरती कारवाई करताना दिसत आहेत। खरं तर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी काही वर्ष जे आहेत ते डीएसके येरवडा कारागृहामध्ये होते। त्यानंतर त्यांना जामीन सुद्धा दाखल झालेला होता आणि त्या सगळ्या जामिनानंतर ईडीची ही मोठी कारवाई म्हणावं लागेल। आपण पाहिलं की डीएसके हे जे पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक होते, घराला घरपण देणारी माणसं असं त्यांचं ब्रीदवाक्य घेऊन डीएसके अख्खा शहरामध्ये त्यांचे अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते उभे केलेले होते। खरं तर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावरती आरोप होता। वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हे सुद्धा दाखल झालेले होते। लागवी निश्चित चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।